उद्याला. जोरदार क्लॅपिंग करू. आजच्या स्पीकर आहेत पद्मजा पाटील. थायरॉइडचा स्वतःचा सेल्फ एक्सपिरियन्स आहे, त्यात सांगतील. नाहीतर मी सगळं सांगितलं पटापट तर त्यांना मग बोलायला काय वाव मिळणार नाही. स्वतःचा एक्सपिरियन्स सांगायला, स्वतः त्यांनी त्या विषयावर काम केलंय, स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय आणि म्हणून तो विषय त्या बोलतायत. ओके, तर जाणार आहोत आपण आता. आज पद्मजा पाटील आमच्याकडे योग शिक्षक आहेत. ऍक्च्युली मिस्टर डॉक्टर आहेत, स्वतः पण मेडिकलचं शिक्षण घेतलेलं आहे. आता अर्धवट राहिलं काय सांगणार नाहीये, सांगूनच टाकलंय खरं. पुढचं काय का कारण सांगणार नाहीये. आणि मस्त अभ्यास आहे, छानपैकी नॉलेज अपडेट करून आपल्याला देत आहेत. जोरदार क्लॅपिंग करू आपण पद्मजा पाटील. ओके, सुमित सर ऑल म्यूट टाका. येस तुम्हाला वेळ आहे 8:10 ओके, थँक्यू ताई. पद्मजा ताई अनम्यूट करा. ओके, थँक्यू सुमित सर. ओके, थँक्यू. तर आपण डायरेक्ट विषयाकडे जाऊ. आपण आज ज्या विषयावर माहिती घेणार आहोत, नक्कीच माझ्याकडे तो विषय येण्याचं कारण स्वतःचा एक्सपिरियन्स थोडा थायरॉइडचा बोलून मग पुढे. ओके, तर हा विषय नेमका माझ्याकडे येण्यासाठी मी याच्यावरती अभ्यास का केला, तर मला स्वतःला मी 87 मध्ये जॉईन झाले, त्यावेळेला मला थायरॉइडचा त्रास सुरू झाला. चालू झाला तोच डायरेक्ट 150 mg ची 150 मायक्रोग्रॅमची गोळी चालू झाली. आणि त्यावेळेला मला असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, ही गोळी तुम्हाला आयुष्यभर घ्यावीच लागेल. फक्त एकच की थायरॉइडच्या ह्याच्यात अगोदरपासून माझं वजन खूपच होतं आणि थायरॉइडच्या ह्या त्रासाने ते वजन आणखीन वाढलं आणि त्याच्याबरोबर खूप सारे कॉम्प्लिकेशन्स होते. पण त्याच्यावर माझे मिस्टर स्वतः डॉक्टर, त्याच्यामुळे मला औषधं सगळ्यांवर मिळत होती आणि त्यामुळे माझं ते व्यवस्थित रुटीन सुरू होतं. फक्त जेव्हा आम्ही थायरॉइड सुरू झाल्यावर डॉक्टरांकडे गेलो तर तेव्हा सांगितलं, तुम्हाला वजन लवकर कमी करावं लागेल, कारण त्याच्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स होतील. थायरॉइडमुळं आपण ज्या गोळ्या चालू करतोय 3 महिने बघू, नाहीतर मग तुम्हाला ऑपरेट करावं लागेल, पण वजन हे तुम्हाला कमीच करावं लागेल. मग त्यावेळेला डिसिजन घेतला. मला सुजाताताई, अनिल दादा 1.5 वर्ष अगोदर सांगत होते, या पद्मजावणी खूप सुंदर रिझल्ट येतो, पण स्वतःवरतीच तो कॉन्फिडन्स नव्हता, विश्वास नव्हता, त्यामुळे मी गेलेच नव्हते. पण आता जेव्हा ऑप्शनच नव्हता, तेव्हा मग मी गेले ताईंकडं आणि मला सांगितलं की मला वजन कमी करायचंय, मला थायरॉइड ग्रंथीवरती काम करायचंच नव्हतं, कारण माहिती होतं एक गोळी आहे 150 mg ची, ही खायची आणि आपल्याला जर वजन कमी केलं तर आपलं हे नियंत्रित राहील. ह्या भावनेने मग मी ताईंकडे गेले होते, कारण वजन ही अशी गोष्ट होती की ज्याच्याकडे माझ्या मिस्टरांकडे, डॉक्टरांकडे पण त्याच्यावरती इलाज नव्हता. ती त्याच्यावर थायरॉइडची गोळी, माझं थायरॉइड एक गोळी देऊन नियंत्रित करू शकत होते डॉक्टर, पण माझं वजन कुणीच नियंत्रित ठेवू शकत नव्हतं. म्हणून मग मी ताईंकडे गेले. पण एक वेगळाच एक्सपिरियन्स आला. एवढे सगळे चॅलेंजेस घेऊन मी गेले होते, पण मला फक्त वजन कमी करायचं होतं. पण ते वजन कमी करता करता माझं 6 महिन्यात जवळजवळ 17 किलो वजन कमी झालं. एकतर आपलं थायरॉइड बद्दलचं एक मिथ असतं की थायरॉइड असेल तर वजन कमी होत नाही, माझंही तेच होतं. पण मी स्वतःवरती सुजाताताई, अनिल दादांच्या गायडन्स खाली मी स्वतःवरती काम करायला चालू केलं. ते जे जे सांगतील ते परफेक्ट फॉलो करत गेले. वजन कमी झालं आणि हळूहळू माझ्या थायरॉइडच्या गोळ्या कमी कमी होत आल्या. जवळजवळ 3च वर्षात 150 mg ची गोळी माझी 25 mg वरती आली. पण डॉक्टर कुठलेही गोळी बंद करायला तयार नव्हते, कारण एक असतं की लोक स्वतःला बदलत नाहीत, हे त्यांना डॉक्टरांनाही माहिती असतं. आणि ते म्हटले, माझं एकतर वय 45-46 होतं आणि ते म्हटले गोळी बंद करता येणार नाही आणि ही 25 mg ची तरी तुम्हाला आयुष्यभर खावीच लागेल. मग ती 25 मायक्रोग्रॅमची गोळी मी परत पुढे 2.5 वर्ष खात होते. 2-3 डॉक्टर बदलले, पण आम्हाला गोळी कुणीच बंद केली नाही. पण शेवटी एका डॉक्टरांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी त्यांना शब्द दिला की आम्ही तुम्ही सांगाल ते सगळं फॉलो करू, फक्त गाईड करत चला आणि आम्ही ती गोळी बंद करतो, आमच्या जबाबदारीवर करतो आणि फक्त मार्गदर्शन. आणि मग त्या डॉक्टरांनी परवानगी दिली आणि सांगायला खूप अभिमान वाटतो की मी एक शतायुषीचा भाग आहे आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात हा बदल झालेला आहे. येणाऱ्या एप्रिलला बरोबर 5 वर्ष होत आहेत माझ्या थायरॉइडच्या गोळ्या पूर्ण बंद आहेत, जी 150 मायक्रोग्रॅमची गोळी होती. आणि गोळी बंद असून सुद्धा प्रत्येक 6 महिन्याला, 4 ते 6 महिन्याला मी ओव्हरऑल सगळे टेस्ट करून घेते, त्या माझ्या सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात.
म्हणजे असं जे म्हणतो की गोळी बंदच होत नाही, ती मात्र प्रयत्नाने बंद केली. आणि प्रयत्नाने म्हणजे काय, माझ्या लाईफस्टाईलमध्ये फक्त मी चेंज केला. आणि म्हणून तो चेंज केलं, त्याच्या मागं कारण होतं ते माझे कोच सुजाताताई अनिल दादा. त्यांच्या गायडन्स खाली मी ते काम करत गेले. माझ्या जीवनशैलीत बदल केला. खूप डिस्टर्ब अशी जीवनशैली होती. रात्रीची झोप व्यवस्थित नाही, खाण्याच्या वेळा व्यवस्थित पाळायच्या नाहीत. म्हणजे जेव्हा ज्या वेळेला, कारण मिस्टर डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या शेड्यूल प्रमाणे माझं सगळं शेड्यूल ठरलेलं असायचं. आणि वाटायचं हे असंच असणार, मी याच्यात काहीच बदल करू शकत नाही. रात्री उशिरा येतात, मग आम्ही रात्री 11:30ला जेवायचो. मग आम्हाला वाटायचं की आपल्या डॉक्टरांची ओपीडी तेवढा वेळ असते, मग त्याच्यानंतरच जेवायला लागतं, त्याच्यापेक्षा आपण लवकर जेवू शकतो. हे म्हणजे स्वतःलाच मान्य नव्हतं. पण जेव्हा असा एक कोच आपल्याला हात धरून गाईड करत असतो प्रत्येक गोष्टीवर, तेव्हा आपल्यात हा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन यायला लागतं. आणि ते माझ्यात झालं. तर आपण आज त्या थायरॉइड बद्दलच माहिती घेणार आहोत. आपण बऱ्याच वेळेला आपल्याला असं एक उगाचच विनाकारण चिडचिड होत असते. घाबरल्यासारखं होत असतं, छातीत धडधडल्यासारखं होत असतं. आणि सतत म्हणजे व्यवस्थित खात पित असतो, सगळं रुटीन व्यवस्थित चालू असतं, पण कुठेतरी सतत थकवा जाणवत असतं. म्हणजे कशातच उत्साह वाटत नसतंय. अचानकच खूप केस गळायला लागलेले असतात, अचानक वजन वाढायला लागलेलं असतं. आणि अशा ह्या लक्षणांनी आपण ग्रस्त असतो. आणि मग आपण डॉक्टरांकडे जातो, आणि मग डॉक्टर आपल्याला थायरॉइडचं टेस्ट करायला लावतात. आणि मग तेव्हा लक्षात येतं की हे थायरॉइडचा आपल्याला त्रास सुरू झालाय. तर थायरॉइड ही ग्रंथी प्रत्येकात असतेच. फक्त त्या थायरॉइड ग्रंथीमधून सिक्रेट होणारे जे हार्मोन्स असतात, त्याचं प्रमाण कमी जास्त, सिक्रिशन कमी जास्त झालं की मग आपल्याला थायरॉइडचे हे त्रास सुरू होत असतात. तर मग हे तसा थायरॉइड म्हटला तर तसा गंभीर आजार आहे, आणि तितकाच तो दुर्लक्षित आहे. आपल्या म्हणजे जवळजवळ 42 मिलियन मिलियन इतके लोकांना आपला तो थायरॉइडचा त्रास आहे. पण इतका दुर्लक्षित आहे का, तर प्रत्येकाला काय माहितीये, ही गोळी आयुष्यभर खावी लागेल, आणि ही एक गोळी खाल्ली की आपलं थायरॉइड नियंत्रित राहणार, हे प्रत्येकाची ही धारणा असते. आणि बरेच जण सांगतात माझं थायरॉइडचं एकदम नॉर्मल आहे. नॉर्मल केव्हा आहे, ते जेव्हा गोळी खात असतात तेव्हा. म्हणजे औषध मुक्त जगता येत नाही. मग काय बिघडले, एक गोळी खाल्ली आणि मग चाललंय ना त्याच्यावरती रुटीन. तर असं नसतं. ही गोळी एक कधीच कमी होत नाही, ही वाढत जात असते. याच्याही आपल्या शरीरावरती काही परिणाम असतात. मी सांगेन तुम्हाला पुढे परिणाम काय असतात. तर मग म्हणून आपल्याला जे शतायुषी परिवार सांगते की आपल्याला औषधमुक्त आयुष्य का जगायचंय, कारण या औषधांचा पण आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. मग एक गोळी, आपण बघा डॉक्टरांकडे गेलो, ताप आलाय म्हणून, तापाला सर्दी खोकला आलाय, तर डॉक्टर अँटीबायोटिक पण देतात. मग त्या अँटीबायोटिकचा त्रास होईल म्हणून अँटॅसिड पण देतात. असं एकालेक त्या गोळ्यांचं पण आपल्यावरती असतं. आणि म्हणूनच आपल्याला औषध मुक्त आयुष्यात जगायचं असेल तर आपल्याला स्वतःवरती काम करून, मग आपण त्याच्याबद्दल समजूनच आज घेणार आहोत. काय कारण आहेत, काय लक्षणं आहेत, आणि मग आपण त्याच्यावरती कसं काम करू शकतो. त्यामुळं एक गोळी घेतोय आणि माझं थायरॉइड नियंत्रित आहे, असा जर आणि ते असंच राहील असा जर समज असेल, तर तो थोडासा आपल्याला चेंज करावा लागेल. कारण आपण ह्याच मानसिकतेत असतो की ही गोळी आपल्याला आयुष्यभर घ्यावी लागेल. पण आपण अशी, जसं मी माझा सांगितलं की मी औषधमुक्त झालीये पूर्ण, थायरॉइडची गोळी माझी पूर्ण 150 मायक्रोग्रॅमची बंद झाली आहे, तसंच खूप लोकांची पण इथं झालेली आहे. आणि तो कॉन्फिडन्स, स्वतःवरती काम जेव्हा इथं केलंय तेव्हा तो कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि तोच कॉन्फिडन्स शतायुषी परिवार आपल्याला द्यायचा प्रयत्न करते. तर हे थायरॉइड काय आहे ते आधी समजू. थायरॉइड ही एक ग्रंथी आहे, ग्लँड आहे. आपल्या इथं गळ्याच्या पुढच्या भागात फुलपाखराच्या आकाराची ही ग्रंथी असते. ही एंडोक्राईन ग्लँड. एंडोक्राईन ग्लँड म्हणजे काय, की याच्यातून जे काही हार्मोन तयार होतात ते डायरेक्ट रक्तप्रवाहात येतात आणि आपल्या शरीरावरती ते काम करत असतात. आणि म्हणून हे आपल्याला माहितीये. थायरॉइड ग्रंथी म्हणजे काय, आपल्याला डॉक्टरांकडे गेलो तर ते काय टेस्ट करायला लावतात, T3, T4 आणि TSH, हे 3 हार्मोनची लेवल आपल्याला डॉक्टर चेक करायला लावतात. मग हे तिन्ही हार्मोन्स आपल्या थायरॉइड ग्रंथीमधून सिक्रेट होतात का, नाही. तर यातला जो TSH आहे, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, हा आपल्या मेंदूत हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग असतो, आणि त्याच्यातली जी पिट्युटरी ग्रंथी असते तिथून ते सिक्रेट होत असतं. आणि T3, T4 हे आपल्या थायरॉइड ग्रंथीमधून तयार होत असतं. तर हे TSH नावाचं जे हार्मोन असतं, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे जेव्हा मेंदूतून म्हणजे त्या पिट्युटरी ग्रंथीमधून सिक्रेट होतं, तेव्हा ते हार्मोन आपल्या
थायरॉइड ग्रंथीला स्टिम्युलेट करतं आणि तिथं ते T4 हार्मोन तयार करतं. आणि हे T4 हार्मोन आहे, हे लिव्हरमध्येच ह्या T4चं T3 मध्ये कन्व्हर्जन करतं, म्हणजे त्याचं रूपांतर तिथं होतं. हे सगळं एकमेकाला इंटरलिंक्ड असतं. भगवंतानं हे जे आपलं निसर्गानं हे जे शरीर बनवलंय ना, अतिशय चमत्कारिक, म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही अशा सगळ्या प्रोसेस आपल्या शरीरात होत असतात. हे सगळं इंटरलिंक असतं. एखादा बिझनेस असेल ना, तिथं जसं बॉस असतो, बॉस असतो तसं काम हे TSH करत असतं. त्याचं ह्या सगळ्या हार्मोन्स वरती नियंत्रण असतं. हे TSH असतं ते बॉस प्रमाणे काम करतं. त्याच्यानंतर T4 जे असतं ते एका मॅनेजर सारखं काम करतं. त्या T3 ला नियंत्रित करण्यासाठी एका मॅनेजर प्रमाणे काम करतं. आणि T3 जे आहे हे एखादा ऍक्टिव्ह एम्प्लॉई, म्हणजे अगदी एक चांगला ऍक्टिव्ह कामगार जसा असतो ना, तसं हे काम करत असतं. आणि ह्या तिघांच्या कोऑर्डिनेशननं, म्हणजे बॉस, मॅनेजर आणि एम्प्लॉई यांच्या कोऑर्डिनेशननं एखादा व्यवसाय, एखादा ऑफिस जेवढं छान चालू शकतं, तसं हे तिन्ही हार्मोन्स असतात, हे आपल्या शरीराला इतकं नियंत्रित ठेवत असतात, इतकं कंट्रोल करत असतात. तर अशा या थायरॉइडचं दोन मुख्य प्रकार, प्रकार बरेच, पण आपण त्यातले मुख्य दोन बघतो, कारण तेच आपल्याला जास्त जाणवतात. त्यातला पहिला प्रकार आहे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा प्रकार आहे हायपर. हायपोथायरॉइडिझम जवळजवळ 80% लोकांना हा हायपोथायरॉइडिझम असतो. याच्यामध्ये ही TSH ची जी लेवल असते ते डिस्टर्ब झालेलं असतं. आणि त्यामुळं काय होतं, TSH डिस्टर्ब म्हणजे वाढलेलं असतं, आणि त्याच्यामुळं T3 आणि T4 पण हे डिस्टर्ब झालेले असतात, आणि याचा आपल्या पूर्ण शरीरावर परिणाम होत असतो. हायपर मध्ये काय होतं, हे T3 हार्मोन वाढलेलं असतं, त्याची लेवल वाढलेली असते, आणि तिथं TSH नॉर्मल राहतं, पण T4 डिस्टर्ब झालेलं असतं. तर त्याच्यासाठी मग आपल्याला लक्षणं बघावी लागतील. तर हायपर मध्ये काय असतं, की तिथं हार्मोनचे लेवल्स वाढलेले असतात, T3चं लेवल वाढलेलं असतं. त्यामुळं ओव्हर ऍक्टिव्ह ग्रंथीमुळं आपल्या शरीरात वजन अचानक कमी होणं किंवा लूज मोशन्स होणं, असे सगळे वेगवेगळे प्रकार असतात. स्किन वरती परिणाम झालेला असतो, पूर्ण पचनशक्तीवरती परिणाम झालेला असतो. आणि तसंच बरोबर हायपोमध्ये असतं, की वजन अचानक वाढलेलं असतं, छातीत धडधडणे किंवा कॉन्स्टिपेशन, म्हणजे बद्धकोष्ठता होणे, स्किन एकदम निस्तेज होणे, रखरखीत होणे, डोळे असे फ्लपी झालेले असतात, चेहऱ्यावरती सूज असते, अशी हे वेगवेगळी लक्षणं हायपो आणि हायपर मध्ये असतात. तर त्याची कारणं आपल्याला बघावी लागतील. आपल्याला हा आजार जास्तीत जास्त महिलांमध्ये झालेला आढळेल, तर त्याचं कारणही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं मुख्य कारण थायरॉइड ग्रंथीचे ह्या लेवल्स बिघडण्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे स्ट्रेस लेवल. आपलं इतकं ताणतणावाचं आणि दगदगीचं धावपळीचं आयुष्य झालंय, आणि हे स्ट्रेस असतो तो आपल्या, म्हणजे तुमची ऍक्टिव्ह लाईफस्टाईल किती असते, तुम्ही दररोज जिमला जाताय, व्यायाम करताय, चांगला आहार घेताय, पण तुम्ही सतत ताणतणावात असाल, तर ते एक महत्वाचं कारण असू शकतं आपल्याला थायरॉइडचा त्रास होण्याचं. मग खूप वेळेला स्त्रियांमध्ये हे जास्त दिसतं, कारण थोडंसं स्त्रियांमध्ये इमोशनल ह्या गोष्टी जास्त असतात. त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस घेणं, निगेटिव्ह फिलिंग्ज येणं, ओव्हर थिंकिंग करणं, किंवा एखाद्याच विषयात जास्त अडकून बसणं, किंवा सप्रेस फिलिंग्ज म्हणजे फिलिंग दबलेले असणं, भावना दबलेल्या असणं, याच्यावर त्या स्वतः कंट्रोल ठेवू शकत नसतात, आणि त्याच्यामुळं हार्मोनचं सिक्रिशन डिस्टर्ब होत असतं. आपल्याला माहिती आहे, आपल्या शतायुषीमध्ये आपल्याला नेहमी सांगितलं जातं, शरीर हा पूर्ण हार्मोन्सचा खेळ आहे. तर त्याच्यामुळं ह्या हार्मोन्समुळे ह्याचं सिक्रिशन आपल्या ह्या भावनांमुळे सुद्धा, विचारांमुळे सुद्धा हार्मोनचं सिक्रिशन डिस्टर्ब होत असतं, आणि मग स्ट्रेस लेवल जास्त असेल तरी सुद्धा आपल्याला थायरॉइडचा त्रास होऊ शकतो. आणखीन एक कारण आहे सर्केडियन रिदम. आपल्या बॉडीचं एक क्लॉक असतं, घड्याळ असतं. जसं आपलं घड्याळ आहे तसं आपल्या शरीराचं पण एक घड्याळ असतं, की जिथं ठरलेलं आहे की तुम्ही जेवायचं केव्हा, झोपायचं केव्हा, व्यायाम केव्हा करायचा, ह्या सगळ्या गोष्टींना एक ठराविक शरीराला ते सवय झालेली आहे. पण आपण ती सर्केडियन रिदम व्यवस्थित फॉलो करत नाही. वेळेवर झोपत नाहीये, वेळेवर उठत नाहीये, व्यायामाचा अभाव आहे, आपण जेवणाच्या वेळा पाळत नाहीये. म्हणजे जेव्हा जसा वेळ मिळेल तशा प्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करतो, आणि ही सर्केडियन रिदम जेव्हा आपली डिस्टर्ब होते, त्यावेळेला सुद्धा थायरॉइड ग्रंथी होण्यामध्ये त्याचंही एक कारण असू शकतं. ओव्हरऑल काय आहे, थायरॉइड ग्रंथी आपल्याला त्रास होण्याचं लाईफस्टाईल. आणि मग लाईफस्टाईल डिस्टर्ब म्हणजे काय, तर आपली सर्केडियन रिदम डिस्टर्ब असणं, किंवा आपला स्ट्रेस लेवल असणं, हे सुद्धा त्याच्यात असतं. ऑटो इम्युन काही कंडिशन्स असतात आपल्या बॉडीमध्ये, की आपल्याच शरीरातल्या काही पेशी आपल्या थायरॉइड हार्मोन्सच्या सिक्रिशनला डिस्टर्ब करत असतात. ते सुद्धा थायरॉइडचा त्रास होण्यामध्ये एक महत्वाचं कारण असू शकतं. त्याच्यानंतर न्यूट्रिशन
डेफिशियन्सी हे महत्वाचं कारण जे मला डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं आणि मला ते जास्त प्रकर्षाने इथं आल्यानंतर लक्षात आलं, अभ्यास करताना, ट्रेनिंग घेताना, माझ्या कोच कडून गायडन्स घेताना गोष्टी लक्षात आलं की न्यूट्रिशन डेफिशियन्सीचा खूप मोठा रोल थायरॉइडचा लेवल बिघडण्यामध्ये असतं. एक तर आयोडीनची डेफिशियन्सी कमी किंवा जास्त प्रमाणात घेणे, थायरोसिन नावाचे केमिकल्स असतात त्याचं प्रमाण कमी असणं, प्रोटीन डेफिशियन्सी हे महत्वाचं कारण. जेव्हा माझ्या सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलला पहिले 1.5 वर्ष माझे थायरॉइडचा स्कॅन प्रत्येक 2.5 महिन्याला केला जायचा, कारण मला अशी गाठ उठली होती आणि त्याच्यामुळे डॉक्टरांना शंका होती की कॅन्सरच्या पेशी असतील का, आणि ते नाही आहेत हे चेक करण्यासाठी मी 1.5 वर्ष, आणि मला तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, ते जे ऑन्कोलॉजिस्ट होते त्यांनी सांगितलं होतं की मी हे सगळं आपले न्यूट्रिशन मी जे घेते ते मी सगळे डबे घेऊन गेले होते आणि त्यांना सांगितलं होतं हे काय काय हे मला चालू शकतं का. तर त्यांनी सांगितलं थायरॉइडच्या पेशंटला प्रोटीन डेफिशियन्सी असते आणि ही प्रोटीन घ्यावंच लागेल तुम्हाला, आणि मी ते त्याच्यानंतर तसंच ते कंटिन्यू ठेवलं होतं. सेलेनियम नावाचा घटक जो थायरॉइड ग्रंथीचे हार्मोनचं सिक्रिशन नॉर्मल ठेवण्यासाठी खूप मोठा, म्हणजे त्याचा मेटाबॉलिझम व्यवस्थित होण्यासाठी खूप मोठा रोल असतो. मला इथं शतायुषीमध्ये येण्याआधी ताईंनी सांगितलं तसं मी पण एक मेडिकलची विद्यार्थिनी, घरी सगळं मेडिकलचं बॅकग्राऊंड असताना मला माहिती नव्हतं सेलेनियम हा घटक मला दररोज लागतो आणि तो कशातून मिळतो. पण इथं आल्यानंतर कळालं, कारण तुम्ही सगळे खूप लकी आहात की तुम्हाला काही प्रॉब्लेम यायच्या आधी सुद्धा तुमच्याकडे फॉर्म्युला 1चा डबा आहे, आणि तुम्ही कधी फॉर्म्युला 1च्या डब्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत चेक केलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल त्याच्यात सेलेनियम नावाचा घटक आहे. तर हे या सेलेनियमचे हे खनिज आहेत याची कमतरता असते. ओमेगा 3 याची डेफिशियन्सी असते. सगळे विटामिन्स मिनरल्स खूप असतात. 114 न्यूट्रिशन घटक लागतात आपल्या शरीराला आणि त्यातल्या बऱ्याचशा घटकांची आपल्यात डेफिशियन्सी असते. जंक फूडचं अतिसेवन, प्रोसेस फूडचं अतिसेवन, ह्या सगळ्या गोष्टींचा पण आपल्या शरीरावरती परिणाम होतो. त्याच्यानंतर महत्वाचं आणखीन एक कारण म्हणजे लिकी गट. आता लिकी गट बद्दल मी फार जास्त बोलणार नाही, आपला एक वेगळा टॉपिक होईल तो लिकी गटचा. तर या लिकी गटमुळे काय होतं, थायरॉइडच्या ह्याच्यामध्ये आपली पूर्ण पचनशक्ती डिस्टर्ब झालेली असते आणि जेव्हा आपल्या इंटेस्टाईन मध्ये आपण जे काही न्यूट्रिशन घेतोय त्याचं ऍब्झॉर्प्शन होणार असतं, त्यावेळेला त्या न्यूट्रिशन सकस आहाराबरोबरच असे काही टॉक्झिन्स असतात तेही ऍब्झॉर्ब केले जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास होऊ शकत असतो. तर हे लिकी गट, स्ट्रेस, आपला सर्केडियन रिदम डिस्टर्ब असणं, जंक फूड, फास्ट फूड यांचं अतिप्रमाण, हे जी रासायनिक द्रव्य जात आहेत आपल्या शरीरातून, मग ती भाजी फळं काही असेल त्याच्यातून, तर या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपल्याला थायरॉइडचा त्रास होऊ शकतो. पुरुषांमध्ये सुद्धा हा आजार बऱ्यापैकी दिसतोय आता. तर त्याचं एक महत्वाचं कारण पुरुषांमध्ये सुद्धा भावनांचा निचरा न होणं किंवा त्यांच्यातही स्ट्रेस लेवल असतो, कामाच्या ठिकाणी असू दे किंवा काही व्यसनं असतील, अल्कोहोल असेल, टोबॅको, तंबाखूचं असेल, अशी काही व्यसनं असतील तर ते सुद्धा त्याच्यात मोठा रोल हे करत असतात. आणि त्यामुळं एक आणखीन स्त्रियांमध्ये आणखीन एक थायरॉइड ग्रंथीचं म्हणजे स्वतःला प्रायोरिटी नसणं, स्वतःच्या आरोग्याला महत्व न देणं, हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे थायरॉइडमध्ये आपल्या सगळे सिस्टीम डिस्टर्ब होत असतात. म्हणजे आपली पचनशक्ती बिघडते, आपली मानसिकता बिघडत असते, ऍसिडिटी वाढत असते, आपले सेक्स हार्मोन्स याच्यावरती खूप मोठा परिणाम असतो. हेल्दी आणि अनहेल्दी आपली एजिंग होत असते, म्हणजे आपण कमी वयाचे असताना सुद्धा खूप वयस्क दिसायला लागतो. त्या हार्ट रेट, आपल्या पूर्ण रक्ताभिसरण संस्थेवरती त्याच्यावरती परिणाम होतो. म्हणजे छातीत धडधड वाढणे वगैरे, हे जे पाल्पिटेशन, जवळजवळ 90% लोकांना, ज्यात लॉंग टर्म ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे आणि ते टॅबलेट घेत आहेत त्यांना भविष्यात हायपर टेन्शन म्हणजे बीपीचा त्रास होण्याची शक्यता असते. आणि जवळजवळ 90% लोकांना टाईप 2 डायबिटीस होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींवरती लक्ष द्यावंच लागेल. तर मग शरीरातील जवळजवळ एक 50 हार्मोन्स आहेत आणि त्या सगळ्या हार्मोन्सना नियंत्रित करायचं काम हे थायरॉइड ग्रंथीपासून सिक्रिट होणारे हार्मोन्स, हे याला राजा म्हटलेल्या हार्मोन्सचा, म्हणजे जसं एक ऑर्केस्ट्रा आहे समजा समोर, आणि त्याच्यात नियंत्रित करणारा समोरचा व्यक्ती एकही वाद्य वाजवत नसतो, गाणं म्हणत नसतो, फक्त तो हातवारे करून तो इशारे करत असतो आणि त्याच्याप्रमाणे सगळा ऑर्केस्ट्रा पुढं वाजत असतो. तसं हे सगळे हार्मोन्स, शरीरातले इतर सगळे हार्मोन्स, एक हे थायरॉइड ग्रंथीचे हार्मोन्स त्या
तो जो समोर ऑर्केस्ट्रामध्ये इन्स्ट्रक्टर असतो ना, तसं हे थायरॉइड ग्रंथीचे हार्मोन काम करत असतात आणि ते बाकीच्या ह्या आपल्या सगळ्या ग्रंथींना नियंत्रित करत असतात. त्यामुळं जर गांभीर्यानं घेतलं नाही तर हा आजार नक्कीच गंभीर होऊ शकतो आणि जर गांभीर्यानं घेतलं तर माझ्यासारखं आपण औषधमुक्त नक्कीच होऊ शकतो. एक गोळी घेतली आणि मग आपला हा थायरॉइड नियंत्रित राहिलं असं आपल्याला नक्कीच करून चालणार नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्यासाठी आपली जीवनशैली नक्कीच आपल्याला त्याच्यात काही चुका होत आहेत काय, काही अयोग्य सवयी आहेत काय, याच्यावरती लक्ष द्यावं लागेल. मग त्याच्यात काय आहे, मग ते आपल्या तिथं आलं परत आपल्या शतायुषी परिवार आपल्याला जे शिकवतंय त्रिसूत्री 20% एक्सरसाइज, 80% डाएट, 100% माइंडसेट. आता 20% एक्सरसाइज काम करणं आपल्याला खूपच सोपं आहे, कारण आपले सगळे योगाचे वर्ग चालू असतात, आपला वर्कआउट चालू असतो, हे सगळे आपल्यासाठी आपल्याकडून करवून घेतलं जातं. त्याच्यामुळं आपण योगा करू शकतो. तुम्हाला जो जो व्यायाम जमतो तो तुम्ही करू शकता 20%. त्या व्यायामाचा रोल 20% आहे. त्याच्यानंतर 80% न्यूट्रिशन म्हणजे आहाराचा रोल आहे. मग ज्या ज्या मी कमतरता सांगितल्या त्या कमतरता ज्या कमी करण्यासाठी आपण आपल्या कोचच्या गायडन्स खाली काम करू शकतो. आता मी जसं माझ्या कोचच्या गायडन्स खाली आपला सकस संतुलित आहार मी सुरू केला आणि आजतागायत तो अगदी व्यवस्थित मी सगळं फॉलो करते तो डाएट आणि तो म्हणजे इथं ज्याच्यात 114 प्रकारचे मी म्हटलं ना तसे जे 114 प्रकारचे पोषक घटक दररोज आपल्याला घ्यावी लागतात, तर ती त्या आपल्या आहारातून मिळतायत आणि तो आहार घेणं आणि मग आपल्या जेवणातून सॅलडचं प्रमाण असू दे, आपल्या दिवसभरचा वॉटर इनटेक असू दे, दिवसभरचा प्रोटीनचा इनटेक असू दे, हे वेगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स असू देत, यांचं जर योग्य प्रमाणात आपण व्यवस्थित अंतर्भाव केला आणि मग तिथं वेगवेगळ्या सवयी ज्या असतात, जंक फूड कमी करणं, प्रोसेस फूड कमी करणं, मैद्याचे पदार्थ कमी करणं, तळलेले पदार्थ कमी करणं, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कोचच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला फार टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. ह्याची सगळी काळजी आपले कोच घेत असतात इथं आणि त्याचा अनुभव मी फार जवळून घेतलाय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करून डाएट फॉलो करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं 100% मानसिकता. वयाच्या 27व्या वर्षापासून मी झोपेच्या गोळ्या खायला मला लागत होत्या. मी पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये गेले होते. माझी ट्रीटमेंट सुरू होती आणि ती ट्रीटमेंट बंद झाली तरी मला गोळ्या खाव्या लागत होत्या. आणि मग याच्यावरती आणि मला वाटत होतं हे काही नॉर्मल आहे. एक गोळी खाल्ली की झोप लागते आणि असं कित्येक वर्ष सुरू होतं. पण जेव्हा मी शतायुषी परिवारात आले आणि मग इथं आपला ओंकारचा वर्ग असू दे, आपले प्राणायाम असू देत, आपला योगा असू दे, योगा प्रोसेस ऑफ नॉर्मलायझेशन म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं माझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला. अजिबात कॉन्फिडन्स नसलेली व्यक्ती होती मी. इतक्या लोकांसमोर आता अगदी बिनधास्त बोलू शकायचा मला कॉन्फिडन्स आला आणि तो आपल्या शतायुष्यानं केलेला माझ्या मानसिकतेवरतीचं काम, इथलं कोच लोकांचं गायडन्स. कारण कुठलीही गोष्ट असू दे, नॉलेज घेतलं आणि मग योग्य तो बदल त्या नॉलेज प्रमाणे केलं तर यश हे आपल्याला मिळणारच आहे. मग तुम्हाला थायरॉइड मधून रिव्हर्स यायचं असू दे, बीपी, शुगर, हे सगळे लाईफस्टाईल रिलेटेड आजार आहेत. या कशातूनही रिव्हर्स यायचं आहे. तुम्हाला संधिवात असेल, तुम्हाला काहीतरी जॉईंटचे त्रास असतील, कुठलाही त्रास असू दे. आता अनिता ताईंनी सांगितलं त्यांचा श्वसनाचा त्रास होता. हे सगळ्याच आजारांवरती मुख्य कारण आहे आपलं लाईफस्टाईल मध्ये बदल होणं आणि आपण कोचच्या गायडन्स खाली त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घेऊन आपण हे सगळं रिव्हर्स करू शकतो. मग खूप सगळे मिथ्स आहेत थायरॉइड बद्दल की याच्यात वजन कमीच होत नाही, तर तसं काहीच नाही. मी वजन कमी केलेलं आहे. याच्यातून म्हणजे असंच हे राहणार, एक गोळी घेऊन आपल्याला हे आयुष्यभर खावंच लागेल, तर माझा स्वतःचा अनुभव आहे. मी पूर्ण औषधमुक्त झाले, तर आपण प्रत्येक जण ते करू शकतो. तर हे जे गैरसमज आहेत, आपण कोचच्या संपर्कात आलो तर आपले ते सगळं क्लिअर होतात आणि मग आपल्याला याच्यातून मुक्त होण्यासाठी काहीच अवघड नाही. प्राणायाम, आपला प्राणायामचा वर्ग असतो, भस्त्रिका असू दे का किंवा अनुलोम विलोम असू दे, आपल्या ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया असू देत, मसल रिलॅक्सेशन असू दे, आपल्या प्राणायामच्या वर्गावर खूप सुंदर असतं. पहिली 20 मिनिटं रिलॅक्सेशन, आपली योग निद्रा असू दे, प्रत्येक बुधवारी आपली सकाळी योग निद्रा असते. तर याच्या माध्यमातून आपण ही बिघडलेली मानसिकता आपण परत नॉर्मल येतो आणि मग जेव्हा 20% एक्सरसाइज, 80% डाएट आणि 100% माइंडसेट ह्या गोष्टी त्रिसूत्रीवर एकत्रितरित्या एका वेळी काम चालू करतो, तेव्हा माझ्यासारखा ग्रेट रिझल्ट प्रत्येकाला येऊ शकतो. गेली 8 वर्ष झालं कोणतीही गोळी मला खायची गरज पडत नाही. ना झोपेची गोळी, ना थायरॉइडची गोळी, ना ऍसिडिटीची गोळी, कोणत्याही गोळ्या मला खावं लागत नाही. असं औषधमुक्त, विनाकाठी विनालाठी 100 वर्ष जगायचं ध्येय
स्वतःशी मी बाळगून आहे आणि मी त्याच्यावरती शतायुषीच्या माध्यमातून काम करते. तर तुम्ही सुद्धा हे प्रत्येक जण करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण पद्मजा मॅडमसाठी. छोटीशी ग्रंथी आहे पण खूप मोठा इम्पॅक्ट पाडू शकते. आणि जे सिलेनियम सांगितलं ना, हे जे मिनरल्स आहे, हे ऍज अ शेतकरी म्हणून ज्या वेळेला जमिनीत जी हे असतात ना भाजी, म्हणजे आपण जमिनीत वाढवणारी, म्हणजे आलं असू दे, लसूण असू दे, कांदा असू दे, रताळी असू दे, बटाटा असू दे, ज्याचा ग्रोथ जमिनीमध्ये होतोय, ह्याच्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक त्या गोष्टी ऍड करत होतो. म्हणजे की जेणेकरून हे ह्या पिकांसाठी गरजेचं आहे. पण माणसाला काय पाहिजे हे आपण व्यक्ती म्हणून बघतच नाही. आपण बाकी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो. अजून एका व्यक्तींना मी भेटले होते, प्राण्यांच्या न्यूट्रिशनवर एवढे एक्सपर्ट आहेत की स्वतःच्या याच्यासाठी काय लागतं या गोष्टी माहिती नाही असं नसतं, पण जाणीवपूर्वक आपण दुर्लक्ष करत असतो. म्हणजे बोलताना त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर मला वाटायला लागलं किती अभ्यास आहे प्राण्यांच्या याच्याबद्दल, किती अभ्यास आहे न्यूट्रिशन बद्दल. डेअरी आणि याचा व्यवसाय आहे, ऍज अ व्यवसाय म्हणून त्या गोष्टींची आपण जाणीव करून घेतो. पण ऍज अ व्यक्ती मला 100 वर्ष जगायचंय, मला माझ्यासाठी वेळ द्यायचा आहे, मला काही लागतं, छोटे गोष्टी असतात, अगदी मिलीग्राम मध्ये या गोष्टींची गरज असते, पण किती मोठा इम्पॅक्ट बॉडीवर पाडतायत. आणि ह्याच थायरॉइड साठी काय लागतं काय नाही त्याला कंट्रोल करता येतं नाही येत. आपण त्याला लागणारं रॉ फूड देतो का, ज्या ग्रंथी जे हार्मोन्स निर्माण करणार आहेत. डायरेक्ट नलिका नाही आहे, या हार्मोन्सला डायरेक्ट ब्लड मध्ये मिक्स होतं, म्हणजे नलिका विरहित ग्रंथी आहे ही. आणि एवढा भारी इम्पॅक्ट आपल्या शरीरावर पाडत असते. थोडासा बदल, त्याला थायरॉइड प्रॉब्लेम आहे ना, त्याला विचारा की त्याचे मूड किती स्विंग होतात. आता असतात तर आणि थोड्या वेळानं वेगळेच असतात ते. आणि त्यांना स्वतःबद्दल कॉन्फिडन्स फुल लॉस असतो, कारण त्यांना स्वतःलाच कळत नाही की अरे माझ्यात नेमकं व्हायला काय लागलंय, व्यक्त होता येत नाही. आणि मग म्हणजे किती छोटा प्रॉब्लेम आहे, केवढी छोटी ग्रंथी आहे, पण त्याचा ग्रंथीचा खूप मोठा इम्पॅक्ट होतो आज. आणि याला कसं कंट्रोल करायचं उद्या वैद्यताई सांगणार आहे. त्याच्यावर पण कसा रोल त्याचा आहे की आपल्या अंतस्त्रावी ग्रंथींवर सुद्धा या ओंकार साधनेचा किती मोठा इम्पॅक्ट होतो. कारण ही अंतस्त्रावी ग्रंथींचं सगळं कार्य ज्या वेळेला मेंटेन होईल ना, त्यावेळेला आरोग्य आपल्याला आपल्या हातामध्ये ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे मस्तपैकी उद्या ओंकाराची लिंक आपण एका व्यक्तीला तरी देऊ, कारण ते छोटे असू देत मोठे असू देत. छोट्या मुलांना जरी तुम्ही बसवलं, त्याची माहिती ऐकायला किती बसतील माहिती नाहीये, पण जरा जरी ऐकलं तर रोज 6:15 वाजता आपला ओंकार साधना, अडसूळचा मुलगा व्हिडिओ ऑन करून इतकं मस्त बसलेला असतो. ग्रास्पिंग कपॅसिटी वाढते. मी आज व्याख्यानचं सगळं सांगणार नाहीये, पण त्याची ग्रास्पिंग कपॅसिटी वाढते, एकाग्रता ही सगळी निर्माण व्हायला लागते. त्याच्यासाठी छोट्यांना पण बसवा ऐकायला थोडा वेळ. आपल्याला किती 15-20 मिनिटं. आता तुम्ही म्हणाल शाळेत जातात, त्यांची सुट्टी घेऊ नका, तुम्ही ऐका आणि त्यांना बोला. ओके, रेकॉर्ड करायला पाहिजे, लावा पाहिजे झालं तर, आणि बोला, कारण 15-20 मिनिटाच व्याख्यान होतं. तेवढं त्याचा परिणाम खूप भारी आहे. त्यामुळं अनावश्यक आपण स्ट्रेस घेतो, कितीतरी असाध्य आजारातून आपण बाहेर पडू शकतो. एवढी भारी व्याख्यान आहे उद्याचं. त्यामुळे जोरदार क्लॅपिंग पद्मजा मॅडमांसाठी. एक व्यक्तीला लिंक देऊच देऊ ह्या संकल्पाने इथंच थांबणार आहोत. आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 6 ते 7 योगासनांचा वर्ग, आणि कोच लोक भेटणार आहोत लगेच. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना. थँक्यू. वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट होती आपली 16 तारखेपासून. 16 तारखेपासून न्यू स्टार्ट होते. 11 डिक्लेअर केलं होतं, पण 16 पर्यंत पाहिजे. 16 तारखेला न्यू स्टार्ट होणार आहे. ज्या लोकांना न्यू पार्टी